नमस्कार मंडळी, आज आपण आषाढ स्पेशल गोड पुरी कशी करायची ते पाहणार आहोत। एकदम खुसखुशीत पुरी होते आणि खूप छान आणि टेस्टी लागते। तर आपण ह्या गोड पुऱ्या कशा करायच्या ते पाहूया। त्यासाठी मी आता साहित्य पुढीलप्रमाणे घेतलेलं आहे। मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी गुळासाठी आपण इथे पाऊण वाटी पाणी घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या ह्या खूप छान आणि गोड होतात। आणि जर तुम्हाला कमी गोड हवे असेल तर 1 वाटी फुल पाणी घेतलं तरी तुम्ही चालू शकेल, पण इथे आम्हाला गोड पुऱ्या लागतात। आणि आपण हे जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत आपण गॅस चालू ठेवायचा, उकळी आणायची नाही आहे। आता इथे आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ह्याच वाटीने आपण गूळ घेतलेला, त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 2 चमचा आपण इथे रवा टाकणार आहोत बारीक। रव्यामुळे आपलं पुऱ्या खुसखुशीत होतात। आणि इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता 2 चमचे आपण इथे कडकडीत तुपाचं मोहन आपण ह्याच्यावरती घातलेले आहेत, त्यामुळे आपली पुरी ही खुसखुशीत होते। आता हे इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये मी आता 1 चमचा खसखस ॲड करत आहे। खसखसीमुळे आपली पुरीची चव खूपच छान लागते। 1 चमचा इथे मी बडीशोप आणि वेलची पावडर केलेली आहे, ती एकदम छान मिक्स करून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये। आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे गुळाचं पाणी जे केलेलं आहे ते गाळून आपण मिक्स करायचं आहे। एवढ्या पाण्यासाठी 3 वाटी पीठ हे एकदम परफेक्ट प्रमाण होतं आपलं। आणि आता हे मी छानपैकी असे पीठ मळून घेते। थोडं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला इथे, जास्त पातळही मळायचं नाही। तर मी ते या पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि एक 10 मिनिटं मी रेस्टसाठी ठेवत आहे। आता 10 मिनिटानंतर बघा आपलं पीठ इथे किती छान मुरलेलं आहे। तर मी आता इथे चपाती एक लाटून घेतली आणि त्यावरती थोडी खसखस टाकलेली आहे। दिसायला पण पुऱ्या आपल्या छान दिसतात। तेलसुद्धा इथे आपले छान तापलेलं आहे। आता आपण पुरी मंद आचेवरती तळून घेऊयात। मंद आचेवरती तळल्यामुळे आपली पुरी छान भाजल्या जाते आणि खाण्यासाठी एकदम खुसखुशीत होते। तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या इथे किती छान फुगलेली आहे ती, आणि दिसताना पण किती छान दिसत आहे आणि टेस्टी तेवढी लागते ना, खूपच छान लागते। हे पाहू शकता तुम्ही किती छान आपली इथे पुरी झालेली आहे। आषाढ महिन्यामध्ये तर तुम्ही नक्की या पद्धतीच्या पुऱ्या करून खावा, कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्याला तळलेले पदार्थ खायचे असतात। पण तळलेले पदार्थ का खायचे असतात माहिती का तुम्हाला फ्रेंड्स? आषाढ महिन्यामध्ये पावसाची जोरदार सुरुवात असते आणि त्यामुळे हवेमध्ये गारवा वाढतो आणि हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले की माणसाच्या शरीरामध्ये वातदोष निर्माण होतात। त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखीसारखे आजार उद्भवू शकतात आणि हे उद्भवू नयेत म्हणून आपण तेल आणि तुपामध्ये तळलेले पदार्थ खातो, ज्यामुळे आपल्या शरीरात वातदोष कमी होण्यास आपल्याला मदत होते। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।